हॅलो गाईज, वेलकम टू द शिपराज किचन। आज आपण बनवणार आहोत आळूच्या वड्या। त्यासाठी एका भांड्यामध्ये 2 चमचे तेल, हिरवी मिरची, आलं लसूण, कढीपत्ता आणि शेंगदाणे घालून भाजून घ्यावं। ताई भाजलेलं मिक्सर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून त्यामध्ये थोडंसं जिरं, कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घालून मिक्सरला बारीक करून घ्यावं। आता एका भांड्यामध्ये 2 चमचे बेसनचं पीठ घेऊन त्यामध्ये हळद, आपण तयार केलेला ठेचा, तीळ आणि चवीनुसार मीठ घालावे। आता यामध्ये थोड्या प्रमाणात पाणी घालून एक मिश्रण तयार करायचं आहे। तुम्ही मिश्रणची कन्सिस्टन्सी बघू शकता। आता स्वच्छ मिठाच्या पाण्यामध्ये धुतलेली आळूची पानं घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपण तयार केलेलं मिश्रण घालायचं आहे आणि ते व्यवस्थित सगळीकडे पसरवून घ्यायचं आहे। पसरल्यानंतर आता यावर दुसरी आळूचं पान ठेवायचं आहे। सेम प्रोसेस फॉलो करायची आहे। तुम्ही हवे असेल तर 2 ते 3 पानं ठेवू शकता। मी 2 पानाचीच वडी करत आहे। लावून झाल्यानंतर याला व्यवस्थित रोल करून घ्यायचा आहे। रोल थोडा घट्टच करायचा म्हणजे त्या वड्या सुटत नाहीत। आता या रोल केलेल्या वड्यांना एक 10 ते 15 मिनिटं वाफवून घ्यायचं आहे। बघू शकता वाफवल्यानंतर या वड्यांचा कलर पूर्णपणे चेंज झालेला आहे। वड्यांना 5 मिनिटं गार होण्यासाठी साईडला ठेवून द्यायचं। गार झालेले रोलचे काप करून घ्यायचे आहेत। वडीचे लेयर तुम्ही बघू शकता। आता त्या वड्या गरम तेलामध्ये तळून घ्यायच्या आहेत। तुम्ही हवे असेल तर तसंच घेऊ शकता, पण मला त्या तळलेल्या आवडतात। तयार आहेत आपल्या खमंग अशा आळूच्या वड्या। एकदम मस्त आणि क्रंची असे झालेले आहेत। तुम्ही त्याचा क्रंचीनेस पाहू शकता। घरी नक्की ट्राय करून पहा आणि कमेंटमध्ये मला सांगा कशा झाल्या होत्या। थँक्यू।